हे नमस्कार मित्रांनो, मी श्रीओ. आज आपण जात आहे परळी वैजनाथला, परभणी येथून. आता मी आहे परभणीच्या रेल्वे स्टेशनवर. या अगोदरचे आपले ब्लॉग आले ते हिंदीमध्ये आहे, 2 ब्लॉग टाकले मी. आता इथून पुढे ब्लॉग जे येणार ते मराठीमध्ये येणार आहे. तर आज आपण चाललो आहे परळी वैजनाथला. फर्स्ट टाईम चाललो आहे. खूप दिवसाची इच्छा होती देवाचे दर्शन घ्यायची, तर आज शेवटी महादेवांनी मला बोलवलं आहे तिथे. तर ब्लॉग पूर्ण बघा. फायनली ट्रेन पण आली आहे. आता बघू शकता ही ट्रेन. अजून एक गोष्ट, परभणीला अजून विशेष म्हणजे जगातलं सर्वात मोठं पादर शिवलिंग आहे. पादर म्हणजे जे पाऱ्यापासून बनलेलं, त्याची इथं तुम्ही पाठी बघू शकता. विश्व का सबसे विशाल पादर शिवलिंग श्री मृत्युंजय पादरेश्वर महादेव मंदिर परभणी. तर हे आहे एक परभणीचे आपण विशेष ठिकाण आहे जे आपण परभणीमध्ये बघू शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही परभणीमध्ये. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर परभणीवरनं जर गाडी पकडायची असेल, म्हणजे कोणती ट्रेनने जायचं आहे, तर सकाळी 7:35ला एक गाडी आहे, त्यानंतर 8 वाजेला एक गाडी आहे, आणि अजून बघितलं तर 10 वाजेला पण एक गाडी आहे. हे सकाळच्या गाड्या सांगतो. म्हणजे ट्रेनची नावं तर नाही माहीत मला, नावं तुम्ही बघून घेऊ शकता व्हेरीज माय ट्रेनवर. ट्रेनशोध कोण थांबलो. आणि त्यानंतर डायरेक्ट 10 वाजेला एक ट्रेन आहे. आणि जर आपण जर तिकीट जर विचारलं तर तिकीट 40 रुपयाचं आहे. किंवा तुम्ही जर संभाजीनगरवरून येत असाल तर तुम्हाला ट्रेनने जर येत असाल तर तुम्हाला ऑप्शन परभणीचा आहे. तुम्ही परभणी येऊ शकता. परभणीवरनं तुम्ही ट्रेन बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो, रस्त्यामध्ये आपल्याला गोदावरी मातेचं दर्शन झालं आहे. ही आहे गोदावरी. पाणी खूप कमी आहे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे परळी येथे. हे बघू शकता परळी आहे. सीन असा आहे, आपण इथून मंदिरात जाणार आहे दर्शन करण्यासाठी. त्यानंतर जर टाईम मिळाला आपल्याला, कारण की आपल्याकडे आजचा एकच दिवस आहे, जर आता जर टाईम मिळाला तर परळीचे दर्शन करून आपण जाणार आहे परभणी येथे पादरेश्वर शिवलिंग इथे दर्शन करण्यासाठी. तर फायनली पोहोचलो आहे मित्रांनो मी परळी वैजनाथ इथे. तर हे बघू मागं मंदिर आहे. खूप दिवसाची इच्छा होती परळीला यायची, आज पूर्ण झाली आहे. तर आज आपलं नशीब असं की इथे बिलकुल गर्दी नाही आहे, एकदम सुनसान. म्हणजे आपलं किती लईत लई 15 ते 20 मिनटामध्ये दर्शन होईल, त्यापेक्षा कमी वेळामध्ये होऊ शकतं. तर आपण बघू शकतो प्रसादाचं मार्केट आहे, प्रसाद घेऊ शकतो. तर आपल्याला आता लावायचा आहे गंध. तर आपण लावून घेऊ गंध एकदा. देवासाठी थोडे हे घेतलं आहे, हार वगैरे, फूल, बेलपान, धोत्रा. ओम नमः शिवाय मित्रांनो. तर फायनली आपलं दर्शन झालं आहे, बघू शकता आपण. तुम्हाला मी भक्त नंदी महाराजांचं दर्शन करून देऊ शकतो. इथे आहे महादेव. तर हे मंदिर औरंगजेबाच्या काळामध्ये तोडण्यात आलं होतं. औरंग्याने हे मंदिर तोडलं होतं. त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी हे मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवींच्या काळामध्ये हे काम झालं आहे. तर फायनली आपलं झालं आहे दर्शन. आता आपण आलो आहे बाहेर. तर आता जर जमले आपले तर आपण परभणीमध्ये पादरेश्वर महादेव मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ. पण त्याआधी या मंदिराचा थोडा इतिहास सांगतो तुम्हाला. तर हे परळी वैजनाथ मंदिर औरंगजेबाच्या काळामध्ये तोडण्यात आले. औरंगजेबाकडून किंवा त्याच्या सैन्याकडून जसे बाकीचे मंदिर, घृष्णेश्वर, बरेच मंदिरं तोडण्यात आली, जसे काशी विश्वनाथ तोडण्यात आलं, तसं हे मंदिर पण तोडण्यात आलं होतं. पण आपलं सौभाग्य की अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आपल्या इथे, ज्या इंदोरच्या महाराणी होत्या. त्यांनी बऱ्याच शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे, म्हणजे परत पुनर्वसित केले मंदिरं. त्यामध्ये हे एक मंदिर आहे. तर शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होते, जे अधुरे राहिलेले स्वप्न होते, किंवा आपल्या ज्या हिंदू राजांचे जे अधुरे राहिलेले स्वप्न होते, ते अहिल्यादेवींनी पूर्ण केलेले. त्यामध्ये हे एक मंदिर आहे. याचासुद्धा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनीच केला आहे.
तर आपण हे विसरलं नाही पाहिजे की आपल्या मंदिरांना तोडणारा कोण होता, तो औरंगजेब होता. तर ही गोष्ट कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे, नाही का? कारण ती आताची गरज आहे. आपल्याला त्याची कबर उखडायची आहे, तो वेगळा विषय, तो उखडून टाकू आपण. पण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे आपण, नाही का? पुन्हा एकदा करून घ्या दर्शन पाठीमागून. आतमध्ये देवाचा फोटो पण घेता येत होता मला, पण मी नाही घेतला. मी देव पण दाखवला असतं तुम्हाला, पण मी नाही दाखवला. कारण की तुम्हाला स्वतः इथे येऊन दर्शन घ्यायचं आहे. इथे फोनमध्ये बघून काही मतलब नाही त्या गोष्टीला, नाही का? तर चला, तसं म्हटलं जातं, म्हटलं काय आहेच का महाभारताच्या अगोदरपासून हे मंदिर आहे. म्हणजे महाभारताच्या आधीपासून इतिहास आहे. याचा काहीतरी संबंध समुद्रमंथनांशी पण जुळला आहे. असे बरंच काही अजून बऱ्याच स्टोरीज आहे. ते गुगल करू शकता किंवा कोणी जाणकार आला तुम्ही विचारू शकता, किंवा मला जर इथं कोणी भेटलं सांगणार तर मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकून देईन यामध्ये. ओम नमः शिवाय. तर आपल्याला इथं जे पूजा करतात ते भेटले आहे. तर हे आपल्याला थोडा इतिहास सांगतील मंदिराचा. ज्योतिर्लिंग आहे भारतामध्ये जे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी याचा 5वा नंबर आहे. तो परल्या मैदानात, परळी गावाचं नाव आहे, वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं नाव आहे. अच्छा. जसं प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर सौराष्ट्र सोमनाथ संतान प्राप्ती, उज्जैन महाकाल धनप्राप्ती, काशी विश्वनाथ पितृ निवारण, केदारनाथ मोक्ष प्राप्ती, तसंच परल्या मैदानात हे आरोग्य प्राप्ती आहे. धन्वंतरी वैद्यनाथ, विष्णू आणि महादेव दोन्ही आतमध्ये असल्यामुळे पार्वती देवी बाहेर आहे. या ज्योतिर्लिंगाला पूर्ण प्रदक्षिणा आहे. हे मंदिर कधी बांधलं होतं काय? 1706 मध्ये इंदोरचे महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी यांचा जीर्णोद्धार केलेला आहे. मेन शिवलिंग जे आहे 4 युगापासून अस्तित्वामध्ये आहे. 4 युगापासून अस्तित्वात, 4000 वर्षापासून. अच्छा. बाकीचे दगडी डेव्हलपमेंट जे आहे ते 1706 मध्ये इंदोरच्या महाराणी अहिल्यादेवीने केले. तर त्याची बॅक स्टोरी काय? रावणाने शिवलिंग आणलं होतं गणपती ते इथलचं नाही आहे, ते गोकर्ण महाबळेश्वर. अच्छा, गोकर्ण महाबळेश्वर. तर हा इतिहास होता, काही सांगितलं महाराजांनी. तर तुम्ही आता इतिहास जो ऐकला तो काही इतिहास सांगितला महाराजांनी. समजा जर आपण गुगल केलं तर गुगलवर 2 स्टोरी येत्या. समुद्रमंथनची एक स्टोरी येते आणि अजून एक म्हटलं तर रावणाची एक स्टोरी येते. जसं पण आता आपण आलो आहे इथे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. माझ्या बॅक साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर आपण दर्शन करू. तर गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आपलं. तर गणपती बाप्पाचं दर्शन केल्याशिवाय, ह्या मंदिराचे दर्शन केल्याशिवाय महादेवाचे जे मंदिर आहे परळी वैद्यनाथ, त्यांचे दर्शन अपूर्ण आहे असे म्हणतात. त्यामुळे इथे येऊन दर्शन करून घेऊ शकता तुम्ही. आता परत बॅक स्टोरीवर येतो. अजून एक स्टोरी आहे. रावणाची एक स्टोरी सांगितली तुम्हाला. अजून एक स्टोरी अशी आहे, ज्या वेळेला समुद्रमंथन चालू होते, हलाल विष निघले, अमृत निघले, बऱ्याच काही गोष्टी धन्वंतरी निघल्या, बरेच काही गोमाता निघली, बऱ्याच काही वस्तू निघल्या. ज्या वेळेला अमृत निघले त्यावेळेस असं म्हणतात की अमृत इथे आणून लपवले होते. अशी एक स्टोरी आहे. तुम्ही गुगल करू शकता किंवा कोणाला विचारू शकता. तर अशा बऱ्याच काही स्टोऱ्या आहे. पण असं म्हणतात की 4 युगापासून हे मंदिर इथे आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे पण आहे. जसं म्हटलं जातं, जसं माझ्या माहितीनुसार झारखंडमधलं वैद्यनाथ आणि महाराष्ट्रामधलं वैजनाथ, तर हे 2 5वे ज्योतिर्लिंग आहे. तर तुम्ही जर समजा फक्त वैजनाथचे दर्शन करताय तर ते हे दर्शन पूर्ण नाही मानले जात. तर तुम्हाला वैजनाथचे पण करायचे आणि वैद्यनाथचे पण दर्शन करायचे. असे दोन्ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन करायचे आहे. दोन्ही पण 5वे ज्योतिर्लिंग आहे. तर झालं आहे आपलं दर्शन. आपण आलो आहे आता परत रेल्वे स्टेशनला. हे बघा, हे परळीचं रेल्वे स्टेशन आहे. आता सीन असा आहे की आपण इथून जाणार परभणीला जाऊन पाद्रेश्वर महादेव मंदिर, तिथे आपण दर्शन करणार. तर 1 वाजेला ट्रेन आहे. आता वाजले 12. तर आपल्याला जवळपास 1 तास इथे ट्रेनची वाट बघणं आहे. 1 तास करू आपण टाईमपास. तुम्ही कधी ट्रेनचं इंजिन लागताना बघितलेलं नसेल तर तुम्हाला दाखवून देतो. तर हे नमस्कार मित्रांनो, आलो आहे मी आता परभणीमध्ये. परभणीपासून थोडं दूर आहे, पण मी तुम्हाला जसे बोलले होतो की सगळं परळी वैजनाथचे दर्शन झाल्यानंतर पारदेश्वर महादेव मंदिर इथे येईल.
तर माझ्या समोरच आहे पारदेश्वर महादेव मंदिर. तर आतमधून दर्शन करून येतो, बाकीची स्टोरी नंतर सांगतो.